रिप्रोडक्शन म्हणजे काय, असेक्शुअल रिप्रोडक्शन काय, सेक्शुअल रिप्रोडक्शन काय, बायनरी फिजन काय, मल्टिपल फिजन काय, बडिंग काय, फ्रॅगमेंटेशन काय, रिजनरेशन काय, या सर्वांचे उत्तर घेऊन मी आज आलेलो. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निरंजन आपल्या सर्वांचं स्वागत करून निरंजन सायन्स अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आजपासून आपण क्लास 10 ची सायन्स 2 ची एक सिरीज सुरू केलेली आहे. त्यामध्ये आज आपण क्लास 3 चा चॅप्टर नंबर 3 लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2 तो पाहणार आहोत. आता काही लोक हा चॅप्टर ऐकलं की त्याला लय भारी वाटतं. का भारी वाटतं, असं काय या चॅप्टर मध्ये, तेच आपल्याला एक एक करून समजून घ्यायचंय. तर त्यातील सर्वात पहिला पॉईंट म्हणजे काय, रिप्रोडक्शन. काय बरे, का करतात, तर बघा यामध्ये पहिलेच मी प्रश्न टाकलेला काय, व्हाय डू वी नीड टू डू रिप्रोडक्शन, आपल्याला का ते करावं लागतं, चालू आहे म्हणून चालू आहे असं का, तर नाही, का त्याची गरज आहे बरं, काय एवढं वर्षानुवर्षापासून ते सुरू आहे. बघा एक उदाहरण देतो मी तुम्हाला. आपल्या साईडला कोणती कुत्रा असतील, मांजर असतील, ह्युमन्स असतील, कोणी असो, त्यांनी जर ठरवलं की उद्यापासून आपल्याला रिप्रोडक्शन करायचं नाही, उद्यापासून आपण थांबून जाऊ, काय होईल बरं, थोड्या दिवसाने त्यांची जी पिढी ती संपून जाईल आणि नवीन पिढी तयार होईल का, नाही होणार. तसंच ह्युमन्स आहे, तसंच प्रत्येक ॲनिमल्स आहे, जेवढे पृथ्वीवरती जेवढे काही ॲनिमल्स आहेत प्रत्येकाचं तेच आहे. म्हणजे स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी, स्वतःचं पॉप्युलेशन मेंटेन करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, रिप्रोडक्शन. मग काय उत्तर लिहायचं, टू मेंटेन दी पॉप्युलेशन, म्हणजेच आपलं स्वतःचं जे काही अस्तित्व आहे ते टिकवण्यासाठी करावं लागतं, बरोबर. मग आता हे करत असताना याचे काही काही टाइप्स आहे किंवा त्याच्या आधी तिचे डेफिनेशन काय बरं बघा. रिप्रोडक्शन म्हणजे काय, फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पेसीज बाय अर्लियर एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे जसं आपण लहानपणापासून म्हणतो लोक आंब्याच्या झाडाला आंबाच येतो, बरोबर. म्हणजे जे झाड आहे त्याला तसंच येईल. जसं माणूस आहे, माणसाच्या पोटी एखादा माणूस बाळ जीवत जन्माला येणार आहे, असं काही झालं का कुत्र्याच्या पोटी मांजर जन्माला आली किंवा मांजराच्या पोटी कुत्रा जन्माला आला, तर नाही. रिप्रोडक्शन म्हणजे काय, ती स्पेसीस सेम टू सेम नवीन आपण त्याला जन्मात घालते, त्यालाच काय म्हणतात आपण, फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम. कोणाद्वारे, ऑफ सेम स्पेसीस, सेम स्पेसीसचं फॉर्मेशन होतं कोणाद्वारे, बाय अर्लियर एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम, ऑलरेडी जे असतात ते. फॉर एक्झाम्पल आपण आधी आपले आई वडील होते ना, त्यानंतर आपण आलो, बरोबर. तसंच कोणत्याही स्पेसीसचं फॉर्मेशन होतं कोणाद्वारे, अर्लियर एक्झिस्टिंग मॉडेल, त्यालाच काय म्हणतात, रिप्रोडक्शन. आता याचे दोन टाइप्स, कोणते कोणते दोन टाइप्स, एक आहे असेक्शुअल आणि दुसरं आहे सेक्शुअल. बघा आता असेक्शुअल म्हणजे काय आणि सेक्शुअल म्हणजे काय बरं. त्यामध्ये आपण जर पहिला पाहिला कोणता, सेक्शुअल, यामध्ये दोन पॅरेंट्स इन्व्हॉल्व असतात, त्याला काय म्हणतो आपण, बाय पॅरेंटल. बाय म्हणजे काय, दोन, पॅरेंट्स म्हणजे काय, पॅरेंट्स. यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये दोन पॅरेंट्स इन्व्हॉल्व असतात, जसे आपल्यामध्ये आई वडील, तसंच कुत्रा मांजरमध्ये, कशातही काय याच्यामध्ये पॅरेंट्स किती इन्व्हॉल्व आहेत, दोन, त्याच्यामुळे त्याला काय म्हटलं, बाय पॅरेंटल. तसंच असेक्शुअल जो आहे त्यात किती पॅरेंट्स इन्व्हॉल्व आहे, एकच, त्याच्यामुळे त्याला काय म्हणतात, युनिपॅरेंटल. आला दोघांचा फरक लक्षात. हा काय, बाय पॅरेंटल आणि असेक्शुअल काय, युनिपॅरेंटल. एकच ऑर्गॅनिझम आहे, एकच पॅरेंट इन्व्हॉल्व आहे. म्हणजे कसं, आता आपण जर अमिबाचं एक्झाम्पल घेतलं, हा अमिबा आहे, याचं डिव्हायडेशन होऊन काय होईल, दोन अमिबा तयार होते, बस. हा काय, पॅरेंट, आणि हा दुसरे दोन तयार काय होतील, टू डॉटर. जे एका पॅरेंट सेल पासून दोन डॉटर सेल तयार होत आहेत त्यालाच काय म्हणतात, असेक्शुअल. आणि एकाच पॅरेंट्स पासून दोन पॅरेंट्स पासून जे तयार होतात त्याला काय म्हणतात, सेक्शुअल. ओके. आता बघा यात काय, असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, याच्यानंतर मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे, पण त्याआधी काय, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. आता काही वेगवेगळे असतील, असे असतील ज्यांना युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणजेच माहित नाही. युनिसेल्युलर म्हणजे काय, युनी म्हणजे काय, एक. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणजे अशी ऑर्गॅनिझम ज्याच्यामध्ये फक्त किती सेल्स प्रेझेंट असतात, एकच. आणि तो सेल केवढा असतो रे, खूप छोटा असतो. छोटा म्हणजे किती छोटा बरं, डोळ्याला दिसत नाही इतका छोटा. म्हणजे जे ऑर्गॅनिझम आपल्या डोळ्याला दिसते नाही त्यांना आपण काय म्हणू शकतो, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. असे कोणते, पण असे भरपूर असतील जे दिसत नाही, पण त्यापैकी काय काय एक्झाम्पल म्हणजे काय, आपल्याला कोणता बघायचा आहे, अमिबा.
त्यानंतर अजून पॅरामोशियम आहे, ईस्ट आहे, असे वेगवेगळे आहेत. बरोबर. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणजे काय, मग ज्यामध्ये फक्त एक सेल प्रेझेंट असतो. आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणजे काय, मल्टिपल सेल प्रेझेंट असतात, म्हणजे एकापेक्षा जास्त भरपूर प्रमाणामध्ये प्रेझेंट असतात. आपण ते मोजूही शकत नाही. ओके, त्याला काय म्हणतात, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. तसंच आपल्याला हे जे असेक्शुअल रिप्रोडक्शन हे कशामधलं बघायचंय, फक्त युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. आता या युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये पहिलंच बघा काय आहे, बायनरी फिजन. तर बाय म्हणजे काय, बाय म्हणजे टू. ओके, आणि फ्युजन म्हणजे काय, तुटणं. तुटणं म्हणजे काय, तुकडं होणं. एखाद्या गोष्टीचा असा तुकडा जेव्हा होतो त्याला काय म्हणतो आपण, फ्युजन. बायनरी फ्युजन म्हणजे काय, मग एका म्हणजे दोन पासून, म्हणजे दोन तुकडे होणे एका गोष्टीपासून. म्हणजे एक जो पॅरेंट अमिबा आहे त्याच्यापासून दोन डॉटर सेल तयार होतात, म्हणजेच काय, फ्युजन. फ्युजन म्हणजे काय, तुकडा. आता बघा एक एक्झाम्पल बघा, हा जो आहे हा काय आहे, अमिबा आहे. अमिबा कोणता आहे, पॅरेंट अमिबा आहे. म्हणजे एक मेन अमिबा घेतला आपण, तो एकदम मॅच्युअर झालेला आहे, एकदम योग्य कंडिशन मध्ये तो घेतला आपण, त्याला काय नाव दिलं, पॅरेंट अमिबा. आता हा एकच अमिबा पासून शेवट किती डॉटर सेल तयार झाले, किती डॉटर अमिबा तयार झाले, दोन. हा एक पहिला आणि हा दुसरा. यालाच काय म्हणतात, बायनरी फिजन. बाय म्हणजे काय, दोन. फिजन म्हणजे काय, तुकडे. झाले की नाही, बायनरी फिजन, दोन तुकडे. कशाचे, एकाच अमिबाची, एकाच पॅरेंटची, त्यालाच म्हणतात बायनरी फिजन. आता या अमिबामध्ये हे जे मध्ये काय, न्यूक्लियस, आणि बाहेर काय, हा सगळा अमिबा. बरोबर. आता बघा पहिल्या स्टेप मध्ये प्रॉपर अमिबा आहे, त्यानंतर आधी सेलच्या आधी काय डिव्हिजन होतं, न्यूक्लियसचं. न्यूक्लियस थोडासा असा ताणला, त्याच्या पुढच्या स्टेप मध्ये न्यूक्लियसची दोन डिव्हायडेशन झाले, एक न्यूक्लियस दुसरं न्यूक्लियस. आणि पुढच्या स्टेप मध्ये काय झालं, एक न्यूक्लियस आणि पूर्ण एक अमिबा तयार झाला, आणि इकडे दुसरा अमिबा तयार झाला. बरोबर. ह्याच प्रोसेसला काय म्हणतात, बायनरी फ्युजन. आता बघा त्यातले पॉइंट. ड्यू टू लॅक ऑफ स्पेसिफिक शेप, म्हणजे अमिबाला कोणता असा फिक्स शेप आहे का, तर नाही. तो इकडून तिकडून असं कसं होऊ शकतो, जसं आपल्याला एक आकार आहे तसा फिक्स आकार अमिबामध्ये आहे का, तर नाही. ड्यू टू लॅक ऑफ स्पेसिफिक शेप अमिबा डिवाइड्स इन एनी प्लेन. म्हणजेच हा जो अमिबा आहे हा फक्त याच पद्धतीने डिवाइड होऊ शकतो का, तर नाही. तो या साईडने होऊ शकतो, तो असा होऊ शकतो, असा कोणत्याही पद्धतीने होऊ शकतो. का होऊ शकतो, कारण की त्याला एक स्पेसिफिक शेप आहे का, तर नाही. त्यामुळे पुढे बघा, इन दिस प्रोसेस पॅरेंट सेल डिवाइड्स. या प्रोसेसमध्ये हा जो काही पॅरेंट सेल आहे हा डिवाइड होतो. कशामुळे, टू फॉर्म टू सिमिलर डॉटर सेल. एका सेल पासून दोन नवीन डॉटर सेल तयार होत आहेत या प्रोसेसमध्ये. ओके. त्यानंतर बायनरी फ्युजन ऑकर्स बाय मायटोसिस और अमायटोसिस. तुम्ही म्हणाल सर मायटोसिस काय, अमायटोसिस काय. आता याच्या आधीचा जो चॅप्टर आहे त्यामध्ये मायटोसिस अतिशय एकदम डिटेलमध्ये सांगितलंय. मायटोसिस म्हणजे काय, कुठं असतं ते, सोमॅटिक सेलमध्ये होतं. मायटोसिसने अजून काय होतं, त्याला अजून बॉडी फॉर्मिंग सेल्स म्हणतात. त्याच्यापासून बॉडी निर्माण होते. जसं बाळ जन्माला येतं लहानापासून हळूहळू मोठं होत जातं. कशामुळे मोठं होत जातं, मायटोसिसमुळे. बरोबर. मग आपण जेव्हा मायटोसिस बघत होतो, मायटोसिस होत असताना त्याच्यामध्ये दोन गोष्टी घडल्या होत्या. कोणत्या, एक होती कार्योकायनेसिस, दुसरी होती सायटोकायनेसिस. कार्योकायनेसिस म्हणजे काय, त्याच्यामध्ये न्यूक्लिअर डिव्हिजन होत होतं, न्यूक्लियसचं डिव्हिजन. आणि सायटोकायनेसिस म्हणजे काय, सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन, म्हणजे सायटोप्लाझमचं डिव्हिजन. त्याला काय म्हणतात, मायटोसिस. पण ते होत असताना त्याच्यामध्ये क्रोमोझोम्स तयार झाले होते. ते होत असतील त्याच्यामध्ये स्पिंडल फायबर तयार झाले होते. बरोबर. तर त्याच्याच अपोजिट म्हणजे काय, अमायटोसिस. म्हणजे अमायटोसिस म्हणजे काय, त्याच्यात पण नवीन सेल फॉर्म होतात, पण विदाउट द प्रेझेन्स ऑफ क्रोमोझोम्स अँड स्पिंडल फायबर्स. ओके. त्याला काय म्हणतो आपण, अमायटोसिस. त्यानंतर अमिबा डिवाइड्स इन एनी प्लेन. अमिबा कोणत्याही प्लेन मध्ये, जसं मी या पॉइंट मध्ये सांगितलं, अमिबा कोणत्याही शेप मध्ये डिवाइड होऊ शकतो. का, लॅक ऑफ स्पेसिफिक शेप. हेन्स इट इज कॉल्ड एज सिंपल बायनरी डिव्हिजन. त्याच्यामुळं अमिबाचं जे काही डिव्हिजन आहे त्याला काय म्हणतात, सिंपल बायनरी डिव्हिजन. कारण की ते सरळ होतंय, कोणत्याही अडथळा नाही, काही नाही, एकदम साध्या पद्धतीने होते. त्याच्यामुळे त्याला काय म्हटलो आपण, सिंपल बायनरी फिजन. ओके. चला पुढे बघा. आता केलं कट. बघा आता जसं आपण अमिबाचं पाहिलं त्याच पद्धतीने हे कशाचं आहे, पॅरामोशियम, आणि अजून एक कशाचं आहे, युग्लिना. अरे मग पॅरामोशियम युग्लिन हे काय मल्टीसेल्युलर आहे का, तर नाही. हे पण काय युनिसेल्युलरच आहे.
बरोबर. असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. आता जो पॅरामोशियम त्याला काय म्हणतात, ट्रान्सव्हर्स. आता बायनरी फिजन म्हणजे परत एकाचे किती तुकडे होत आहे, 2, पण एकच आहे ट्रान्सव्हर्स. ट्रान्सव्हर्स काय, कारण की इट डज इन हॉरिझॉन्टल डायरेक्शन. अरे ते हॉरिझॉन्टल डायरेक्शनने होतं, त्याच्यामुळं पॅरामोशियमला काय म्हणतात, ट्रान्सव्हर्स बायनरी फिजन. आणि दुसरी गोष्ट, युग्लिना जो आहे, युग्लिनेमध्ये कसं होतं, त्याला काय म्हणतात, लॉंजिट्युडिनल. लॉंगिट्युडिनल बायनरी. लॉंगिट्युडिनल म्हणजे काय, परत उभा, कारण तो कसा होता, व्हर्टिकल डायरेक्शन, सरळ पद्धतीने त्याचं डिव्हिजन होतं, त्याच्यामुळे त्याला काय म्हणतात, परत बायनरी फिजन म्हणजे काय, 2 तुकडेच होत आहे, आणि त्याला काय म्हणतात, लॉंजिट्युडिनल डिव्हिजन. लॉंजिट्युडिनल बायनरी फिजन का म्हणतात, कारण की ते व्हर्टिकली पद्धतीने होतं. बरोबर. आता त्याआधी आपण जेव्हा अमिबाचं पाहत होतो, आता मला एक सांगा, अमिबा जो इकडून तिकडून मुवमेंट करतो, आता मी इकडून तिकडून चालतोय, हे कशामुळे चालतोय, माझ्या पायांमुळे. म्हणजे आपल्याला काहीतरी ऑर्गन आहे, हा लेग, त्याचं काम काय, इकडून तिकडून मुवमेंट करण्यासाठी. पण जो अमिबा आहे तो विचार एकच पेशी आहे, सिंगल पेशी आहे, पण तिने जर जन्म घेतलेला आहे, तो लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, म्हणजे त्याला सर्व्हायव्हलसाठी त्याला अन्न तर काहीतरी खावं लागेल, कशाच तरी शिकार करावं लागेल, अन्न खावं लागेल, या वेगवेगळ्या गोष्टी त्याला करावं लागेल. बरोबर. मग तो कोणाच्या मदतीने करेल बरं, त्याच्याही शरीरामध्ये कोणता तरी पार्ट असेल ना, जो त्याला लोकोमोशन करण्यासाठी मदत करेल. लोकोमोशन करणं म्हणजे काय, इकडून तिकडून चालत जाणे, इकडून तिकडून हलत जाणे, कोणत्या तरी गोष्टीची शिकार करणे. फॉर एक्झाम्पल, हा जर अमिबा आहे, बरोबर, त्या अमिबाला इथं जर हे जर त्याचं अन्न आहे, हे अमिबा त्याला जर ते खायचं, तो कशा पद्धतीने खाईल, इथून थोडासा तिकडं सरकेल, नंतर त्याचा हा जो बॉडी पार्ट आहे, हा पार्ट थोडासा असा मोठा करेल इकडून, अशा पद्धतीने, त्याच्यानंतर मग हे सरकून जाईल इकडून, असा हा पार्ट मध्ये खाऊन घेईल. हे कशाच्या मदतीने करेल, तो स्युडोपोडियाच्या मदतीने. स्युडोपोडिया म्हणजे काय, स्युडो म्हणजे काय, फॉल्स, आणि पोडिया म्हणजे काय, फिट. तुम्ही म्हणा सर फॉल्स फिट काय, अमिबा जो असतो त्याला फिक्स शेप असतो का, नाही. आता हात बघा, हा काय आहे, अमिबा आहे, बरोबर. अमिबाचा पाय कसे हालतात, कधी इकडून असा हा मध्ये जातो, हा बाहेर जातो, कधी मध्ये बाहेर, मध्ये बाहेर, मध्ये बाहेर, हे असं उकडा तिकडं होत राहतो. म्हणजे त्याला फिक्स शेप आहे का, नाही. त्याच्यामुळं त्याला काय म्हटलेले, फॉल्स. अरे म्हणजे ते फिट म्हणजे काय, पाय, म्हणजे त्याचे जे पाय आहे ते कसे पक्के आहे का, फॉल्स आहे, खोटे. तो खोटं दाखवतो की इकडून माझा पाय इकडे, मग माझा पाय इकडे, तो असा इकडून तिकडून तो फिरत राहतो, त्याच्यामुळे त्याला काय म्हटलं जातं, फॉल्स फिट. ओके. तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमचं. याच्यामध्ये पॅरामोशियम आपण पाहिलं, युग्लिना पाहिलं, त्याआधी अमिबा पाहिलं. ओके. बघा, आत्तापर्यंत आपण जे पाहिलं ते काय होतं, सगळं युनिसेल्युलर. 2 मिनिटाचे आहेत मग. आता बघा, आत्तापर्यंत आपण जे पाहिलं ते काय होतं, बायनरी फिजन. बायनरी फिजन म्हणजे काय, 2 तुकडे. पण आता काय पाहिजे, मल्टिपल फिजन. मल्टिपल म्हणजे काय, एकापेक्षा जास्त. बरोबर. त्यात बघा परत अमिबाचंच, अमिबाला आवडतीचं आहे आपलं, त्याच्यामुळे काय घ्यायचं, अमिबाचं उदाहरण घ्यायचं. तर बघा, हा जो अमिबा आहे, तुम्ही म्हणशाल सर हे काय उरायला, सगळं कळेल. बघा, याचं काय करायचं आहे, मल्टिपल फिजन म्हणजे एकापेक्षा जास्त तुकडे, मल्टिपल तुकडे करायचे. बघा, ड्युरिंग ॲडव्हर्स कंडिशन. ॲडव्हर्स कंडिशन म्हणजे काय, आता जर आपल्याला सांगितलं एखाद्याने, जा रे बाबा कपडे बिपडे काहीच घालू नको, जाय तसंच डायरेक्ट याच्यात एकदम थंडी गारठ्याच्या प्रदेशामध्ये, आपण तिथं जाऊन राहू शकतो का, नाही राहू शकत. आपण आजारी पडून मरून जायला बसलो डायरेक्ट, तसंच वाळवंटात पाठवलं आपल्याला, असंच एकदम 50 डिग्री टेम्परेचर, तिथं राहा, चालेल का, तर नाही. त्यालाच काय म्हणतात, ॲडव्हर्स कंडिशन. म्हणजे फेवरेबल कंडिशन नाही, ती आपल्याला सूट होते का, नाही. तसंच अमिबा आहे, अमिबाला कोणती कंडिशन सूट होईल बरं, जिथं मस्त गडूळ गडूळ पाणी राहील, बरोबर, पाऊस असेल, ती कंडिशन त्याला काय फेवरेबल कंडिशन आहे. पण ॲडव्हर्स कंडिशन म्हणजे काय, एकदम आता वाळवंट आहे, तिथं पाणीच नाही आहे, एकदम कोरडं ठाकपान आहे, ती त्याच्या दृष्टीने काय ॲडव्हर्स कंडिशन. या परिस्थितीत अमिबा काय होतं, इट स्टॉप द फॉर्मेशन ऑफ स्युडोपोडी अँड देअर बाय मुवमेंट. त्याच्यामध्ये स्युडोपोडियाची हालचाल होत नाही, तो काय अन्न खात नाही, त्याचं काय अजून डेव्हिडेशन बायनरी फिजन वगैरे होतं का, नाही. पण इट बिकम, मग अशा परिस्थितीमध्ये, अशा ॲडव्हर्स कंडिशनमध्ये इट बिकम्स राऊंडेड. तो काय करतो, एक कव्हरिंग तयार करतो, स्वतःला असा गोल होऊन जातो. बघा, हा अमिबा आहे, आता कंडिशन कशी ॲडव्हर्स, म्हणजे त्याला पाहिजे तशी कंडिशन आहे का, नाही. त्या परिस्थितीत तो का होऊन जातो, असं एकदम असं गोल होऊन जातो. ओके. इट बिकम राऊंडेड, तो राऊंड होऊन जातो. अँड फॉर्म अ प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग, तो स्वतःभोवती एक प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग फॉर्म करतो. इन द प्लाझ्मा, अराउंड द प्लाझ्मा मेम्ब्रेन, त्याच्या प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या आजूबाजूला तो सगळे काय करतो, एक प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग फॉर्म करतो. त्याच कव्हरिंगला काय म्हणू आपण,
सिस्ट. काय म्हणता येईल? सिस्ट. आता बघा, मेनी न्यूक्लिया आर फॉर्म बाय रिपीटेड न्यूक्लिअर डिव्हिजन इन द सिस्ट. आता काय होतं, हा अमिबा आहे, त्याला ॲडवर्स कंडिशन होती, त्याच्या सुटेबल कंडिशन होती की त्याला, तर नाही. त्यामुळे तिने त्याच्या स्वतःच्या भोवती एक मस्त प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग फॉर्म केली. त्या प्रोटेक्टिव्ह कव्हरिंगला काय नाव दिलं आपण? सिस्ट. त्या सिस्टमध्ये मग तो डिव्हिजन करतो, बायनरी डिव्हिजन. सिस्ट आहे, मस्त त्यांनी त्याच्यासाठी एक सुटेबल वातावरण तयार केलं, त्यांनी त्याची प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग तयार केली. आता त्याच्यामध्ये तो काय करेल? स्वतःचं डिव्हिजन करेल. बघा, हा अमिबा आहे, इथं छोटा झाला, सिस्ट कव्हर केली, बरोबर. आता याच्यापासून तो बघा, हा एक पूर्ण अमिबा होता, पूर्ण मधला, त्याच्यापासून आता बघा इथं 2 अमिबा तयार झाले. ह्या 2 पासून 1 2 3 4 5, 5 पासून 10 15 25 म्हणजे हजारोमध्ये तो सिस्टमध्ये तो काय होऊन जातो? एक अमिबा मस्त तयार होऊन जातो. आणि कव्हरिंग कशाची घेतो? सिस्टची. का घेतो? ॲडव्हर्स कंडिशन. त्याला सुटेबल कंडिशन असते का? नाही. त्यामुळे पुढे बघा, दे रिमेन इन द सिस्ट. तो त्या सिस्टमध्येच राहतो कधीपर्यंत? टिल देअर आर ॲडव्हर्स कंडिशन. जोपर्यंत त्याला सुटेबल कंडिशन नाहीये तोपर्यंत तो त्या सिस्टमध्येच राहतो. आणि हळू जसं जसं पाऊस येतो, जसं जसं मस्त एकदम गडोळाचं पाणी वगैरे ते होऊन जातो, सिस्ट ब्रेक. हा जो सिस्ट आहे बघा, हा सिस्ट काय झाला? ब्रेक झाला. हा सिस्ट काय झाला? ब्रेक झाला. ओपन ऑन अरायवल ऑफ फेवरेबल कंडिशन. फेवरेबल म्हणजे काय? फेवरेट. फेवरेट म्हणजे काय? त्याच्या आवडतीची कंडिशन, एकदम पाणी वगैरे सगळं. अँड मेनी अमिबुलाय आर रिलीज. अमिबुलाय म्हणजे काय? बेबी अमिबा, बरोबर. म्हणजे या सिस्टमधून छोटे छोटे अमिबा काय होतात? बाहेर पडतात. बघा, सुरुवातीला काय आहे? अमिबा आहे. या अमिबाला काय होतं? ॲडव्हर्स कंडिशन. म्हणजे त्याला आवडती कंडिशन आहे का? नाही. त्याच्यामुळे तो एकदम कव्हर करतो स्वतःला. त्या कव्हरिंगला काय नाव देतो? सिस्ट. ओके. या सिस्टमध्ये मग तो डिव्हिजन करतो. 1 पासून 2 4 8 10 15 20 अशा पद्धतीने तो डिव्हिजन करतो. ते डिव्हिजन सुरूच राहते. कधीपर्यंत? जोपर्यंत फेवरेबल कंडिशन राहत नाही तोपर्यंत. आणि जेव्हा फेवरेबल कंडिशन येते, त्याला कळतं आता आपल्या सुटेबल कंडिशन आलेली, तो ते सिस्ट ब्रेक करतो. आणि एक खटी, एक नाही, एकापेक्षा अनेक भरपूर असे अमिबा सगळ्या बाहेर पडतात. त्याच्यामुळे आपण त्याला काय नाव दिलं? मल्टिपल फिजन. फिजन म्हणजे तर काय? तुटणं. पण मल्टिपल का? कारण की इथं एकापेक्षा जास्त अमिबा बाहेर पडलाय, त्याच्यामुळे त्याला काय नाव दिलं आपण? मल्टिपल फिजन. ओके, थँक्यू. बघा, आता आपल्याला काय पाहिजे? बडिंग. आता बडिंग म्हणजे काय? बरं, आता एक आपण सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या बघितलेल्या आहेत. आता बडिंग बघत असताना आपल्याला उदाहरण कशाचं घ्यायचंय? ईस्टचं. ईस्ट काय आहे? एक युनिसेल्युलर फंगस आहे. आता फंगस म्हणजे काय? तुम्हाला माहिती, वेगवेगळ्या प्रकारचे बुरशी असतात, हा, त्यापैकी हा एक ईस्ट आहे. आता ईस्टचा अजून एक उपयोग आहे. कशासाठी उपयोग होतो? ईस्ट यूज होतो बरं. आपण बेकरीमध्ये जातो, बेकरीमध्ये जे पाव असतात, त्या पावांमध्ये, त्या ब्रेडमध्ये, ते ब्रेड पाव कसे असतात? थोडेसे असे स्पंजी असतात. ते कशामुळे बनतात? ते या ईस्टमुळे होतात, बरोबर. तर याच ईस्टचा आता आपल्याला बडिंग बघायचं. बघा, हा काय? एक पूर्ण ईस्ट आहे. हा ईस्ट सेल आहे पूर्णपणे, बरोबर. हा काय? त्याच्यामध्ये हा न्यूक्लिया आहे आणि हा ईस्ट आहे. बघा, असेक्शुअल रिप्रोडक्शन ऑकर्स बाय बडिंग इन अ ईस्ट. हा काय? ईस्ट. काय होतं याच्यामध्ये? असेक्शुअल रिप्रोडक्शन. त्याच्यानंतर ईस्ट सेल प्रोड्युसेस 2 डॉटर न्यूक्लियाय. हा ईस्ट सेल आहे, याच्यापासून इकडे किती डॉटर न्यूक्लियाय तयार झालेले आहे? 2, बरोबर. कशाद्वारे? मायटोटिक डिव्हिजन. हा तुम्ही म्हणाल सर मायटोटिक डिव्हिजन म्हणजे काय? मायटोटिक डिव्हिजन म्हणजेच मायटोसिस. यामध्ये काय फरक नाही. जसं मायटोसिसमध्ये पॅरेंट सेल पासून 2 डॉटर सेल तयार होतात, तसंच मायटोटिक डिव्हिजन मध्ये पण काय आहे? एका पॅरेंट सेल पासून 2 डॉटर सेल तयार होतात. बघा, आता अ स्मॉल बल्ज अपीअर्स ऑन द सरफेस ऑफ पॅरेंट सेल. आता बघा, हा काय? ईस्ट सेल आहे. ईस्ट सेलचा आपल्याला बडिंग करायचे. एका सेलचे 2 डॉटर सेल तयार करायचे. कसे होणार? हा एक पॅरेंट सेल आहे. आता याच्यामध्ये आधी सेलचं डिव्हिजन होईल की न्यूक्लियसचं होईल? तर न्यूक्लियसचं होईल. आपण अमिबामध्ये पण पाहिलं, त्यातही तसंच होतं. काय झालं इथं? हा न्यूक्लियस आहे. न्यूक्लियसच्या आधी 2 डिव्हिजन झाले. 2 डिव्हिजन झाल्यानंतर हळूहळू हा जो काय पॅरेंट सेल आहे, याला एक बड फॉर्म होईल. आता बड म्हणजे कसं बरं? आता फॉर एक्झाम्पल, मी पळतोय आता समोर आलो, धडकन आबडलो एखाद्या भिंतीला. आता मी जर एखाद्या भिंतीला आदळलो तर मला काय येईल? मोठा टेंगुळ येईल. शक्यतो जे लहान लहान मुलं आहे त्यांना बघा, खेळता सारखे पडतात. पडल्यावर त्यांना काय होतं? मोठा टेंगुळ येतो. टेंगुळ येतो म्हणजे काही एखादी कोणती बाजू आहे ती अशी
पुढे येऊन जाते, बरोबर. तसंच हा बड आहे, बड म्हणजे काय, टिंगूळ. अशा पद्धतीने लक्षात ठेवा, जसं याला टिंगूळ येतो. टिंगूळ आल्यानंतर म्हणजे हा बड आल्यानंतर काय होतं, इथले जे दोन न्यूक्लिय त्या दोघांपैकी हा किंवा हा दोघांपैकी कोणता तरी एक न्यूक्लिय अशा 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 पद्धतीने त्या बडमध्ये जातो. बघा हा काय आहे, पॅरंट आहे. त्यानंतर त्याच्या आधी दोन डिव्हिजन होतात, कशाचे होतात, न्यूक्लियाचे. न्यूक्लियाच्या नंतर एक बड फॉर्म होतो. बड फॉर्म झाल्यानंतर ह्या दोघांपैकी एक हळूहळू हळूहळू तिची मुवमेंट कुठं होती, हळूहळू त्या बडमध्ये जातं. बडमध्ये गेल्यानंतर पुढे बघा, स्मॉल बल्ज अपियर्स ऑन द सरफेस ऑफ द पॅरंट सेल. वन ऑफ द टू डॉटर न्यूक्लिय एंटर्स दिस बेड. आता हे दोन डॉटर न्यूक्लिय दोघांपैकी एक त्या बडमध्ये जातो. त्यानंतर आफ्टर सफिशियंट ग्रोथ बर्ड सेपरेट फ्रॉम द पॅरंट सेल अँड स्टार्ट्स टू लिव्ह इंडिपेंडेंटली. हळूहळू जेव्हा तिची ग्रोथ सफिशियंट होती, तो स्ट्रॉंग होतो, मॅच्युअर होतो, त्यानंतर तो ह्या बर्डला सोडून देतो आणि इथे नवीन फॉर्म होऊन जातो. बघा इथं पूर्ण सेपरेट होऊन गेला अँड स्टार्ट्स टू लिव्ह इंडिपेंडेंटली. म्हणजे जसं इतर कंट्रीजमध्ये कसं होतं, मुलगा 18 वर्षात झाला का तो घर सोडून निघून जातो, त्याच्या आईबाप त्याला सोडून जातात आणि त्याला सांगतात भाऊ जाय, तूच जाय, तुझं राय. तसंच हा बर्ड काय करतो, स्वतः एकदा इंडिपेंडंट झाला, स्वतः एकदम परिपक्व झाला, तो याला सोडून देतो आणि पुढे जातो. आता परत हा जो बर्ड आहे हा परत हळूहळू हळू मोठा होईल. त्यानंतर इथं परत दोन न्यूक्लिय फॉर्म होतील. याचा परत असा बर्ड तयार होईल, परत एक न्यूक्लिय इथं जाऊन परत हा न्यूक्लिय बाहेर पडेल. म्हणजे ही जी काय प्रोसेस आहे ही कंटिन्यू सुरूच राहते. त्याच्यामुळे त्याला काय म्हणतात, बडिंग. ओके. आता बघा, असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. आतापर्यंत आपण जे पाहिलं ते काय होतं, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. युनिसेल्युलर म्हणजे काय, एक. तसंच हे काय, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. मी मगाशी तुम्हाला सांगितलं मल्टीसेल्युलर म्हणजे काय, जास्त एकापेक्षा अनेक पेशी ज्या ऑर्गॅनिझम म्हणजे प्रेझेंट असतात त्या काय असतात, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. आता बघा यामध्ये पहिला पॉईंट जो आहे तो म्हणजे फ्रॅगमेंटेशन. फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय, एखादं ऑर्गॅनिझम 2 किंवा 3 अशा तुकड्यांमध्ये डिवाइड होणं, एखाद्या गोष्टीचे तुकडे पडणं, थोडक्यात एखाद्या गोष्टीचे तुकडे पडणं, त्याला डिवाइड करणं, त्यालाच काय म्हणतात, फ्रॅगमेंटेशन. बघा आता हे फ्रॅगमेंटेशन मध्ये आपल्याला कशाचं उदाहरण पाहिजे, हा एक आहे स्पायरोगायरा आणि अजून एक आहे सायकॉन. काय, हा सायकॉन सी मध्ये सापडतो, समुद्रामध्ये. बघा फ्रॅगमेंटेशन, व्हेनेवर प्लेंटी ऑफ वॉटर अँड न्यूट्रिएंट्स आर अवेलेबल स्पायरोगायरा फिलामेंट ग्रो व्हेरी फास्ट. आता तुम्ही मला सांगा, आपण जर मस्त रात्री एकदम 4-5 पोळ्या खाऊ राहिलो, पनीरची भाजी खाऊ राहिलो, भात बीत खाऊ राहिलो, सकाळी 10ला उठू राहिलो, परत 12 वाजता झोपू राहिलो, दिवसभर मोबाईल वापरू राहिलो, एकदम आपलं निवांत चालू आहे, खायचं प्यायचं झोपायचं, दुसरं काहीच नाही. आपलं जे शरीर आहे ते बारीक होईल, स्थूल काय, तब्येत शिरेल, कसं होईल, मस्त तब्येत वाढेल, बरोबर. आपली एकदम कमी दिवसात जास्त तब्येत वाढेल, आपलं वजन एकदम पटापट 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 एकदम आपण कडक होऊन जाऊ. कशामुळं, कारण की आपल्याला जे जे हवंय म्हणजे आपल्याला भरपूर खायला भेटतंय, मनासारखं भेटतंय, नुसतं आराम चालू आहे, शरीराला काहीच काम नाही. तसंच तेव्हा आपलं शरीर काही वाढेल. त्याच प्रकारे स्पायरोगायराला जेव्हा सफिशियंट अमाऊंट ऑफ वॉटर भेटेल, न्यूट्रिएंट्स म्हणजे काय, त्याला पोषक तत्व, त्याला जे जे हवे ते भेटतील, तेव्हा तो काय होतो, स्पायरोगायरा फिलामेंट्स ग्रो. त्याचे जे फिलामेंट्स ते काय होतील, ग्रो होतील, मस्त पद्धतीने ग्रो होतील, एकदम फास्ट. आणि हळूहळू नंतर ते ब्रेकअप इनटू मेनी स्मॉल फ्रॅगमेंट्स. म्हणजे आधी तो एकदम असा मोठा तयार होईल, बरोबर, एकदम खाऊन पिऊन एकदम ओके झाला. त्याच्यानंतर त्याचे तुकडे होतील, त्याच्यानंतर तो ब्रेक होईल, ब्रेक झाल्यानंतर तो परत डेव्हलप होईल. कसा, बघा हा काय, हा पूर्ण एक स्पायरोगायरा आहे, बरोबर. आता हा कुठं सापडतो, एकदम असा वाळवंट्यात सापडतो का, जिथं पाणीच नाही, एकदम कोरडं ठाक आहे, 100 वर्षापासून पाणी पावसाच पडलेलं नाही, अशा ठिकाणी तो सापडतो का, नाही. स्पायरोगायरा म्हणजे काय रे, शेवाळासारखा असतं, एकदम अलगीचा प्रकार येतो. आता तो एकदम पाण्यामध्ये असतो. आता पाण्यामध्ये आपण जर चाललोय, एकदम पूर्ण त्याला काय म्हणतात, शेवाळ झालेलं आहे, आपण चालता जर असं जर त्याच्या हात टाकल्यावर काय होईल, तो स्पायरोगायरा सगळा तुटून असं हातामध्ये येईल. म्हणजे तो काय होईल, ब्रेक होईल, बरोबर. हा फक्त आपल्या हातामुळेच होऊ शकतो का, तर नाही. एखादा लहान मुलगा आहे, खेळता दगड फेकला, एखाद्याने काठी फेकली, किंवा नदीमध्येच मासे इकडून तिकडून काहीतरी होत आहे, असं कोणतीही गोष्ट असो, त्याच्याने तो स्पायरोगायरा तुटू शकतो. म्हणजे हा मोठा स्पायरोगायरा आहे, हा याचे 2 तुकडे झाले, बरोबर. बघा एक इकडे गेला, एक इकडे खाली आला. आता हा तुकडा झाला म्हणजे संपला का, जसं आपला हातपाय जर तुटला आपण डायरेक्ट जागेवर थांबून जातो, तसं याचं आहे का, तसं याचं नाही. हा जेव्हा याचे 2 तुकडे होतात, तो परत न्यू फॉर्म होतो. बघा इथे लिहिले न्यू स्पायरोगायरा, बरोबर. बघा ईच फ्रॅगमेंट स्टार्ट्स टू लिव्ह, म्हणजे तुकडे झाल्यानंतर हा एक स्पायरोगायरा
हा एक स्पायरोगायरा, ते इंडिपेंडेंटली राहायला सुरुवात करतात ॲज अ न्यू स्पायरोगायरा फायबर. राहायला सुरुवात करताना ते नवीन फॉर्म होऊन परत एकदम मोठा स्पायरोगायरा फॉर्म होतो. आले लक्षात? यालाच काय म्हणतात? फ्रॅगमेंटेशन. आता जसं हे स्पायरोगायराचं उदाहरण त्याच पद्धतीने हे कशाचं उदाहरण इथं? सायकॉनचं. कुठं सापडतो? सी मध्ये, समुद्रामध्ये. बघा आता हा काय पूर्ण एक सायकॉन आहे, बरोबर. पण तसंच जसं आपण याला काठीने तोडलं, हाताने तोडलं, तसंच हा समुद्रामध्ये वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात. मासे किंवा बोट असेल, कोणत्याही गोष्टीमुळे जर हा तुटला, बघा याचा हा जो वरचा भाग आहे हा इथं तुटला किंवा हा तुटला किंवा खालचा भाग, कोणताही भाग जर असा तुटला म्हणजे त्याचं जर डिव्हिजन मेनी फ्रॅगमेंट्स मध्ये जरी झालं तरी तो परत त्या तुकड्यापासून इच फ्रॅगमेंट्स डेव्हलप इंटू न्यू सायकॉन, तरी तो या एवढ्या तुकड्यापासून नवीन फॉर्म होतो परत. यालाच काय म्हणतात? फ्रॅगमेंटेशन. म्हणजे एकाचे तुकडे झाले पण ते तिथं संपलं का? तर नाही, ते परत तिथून न्यू ग्रो झाले. त्यालाच काय म्हणतात? फ्रॅगमेंटेशन. ओके. आता बघा, आतापर्यंत आपण सगळ्या गोष्टी पाहिल्या. आता आपल्याला काय पाहिजे? रिजनरेशन. रिजनरेशन मध्ये बघा, रिजनरेशन म्हणजे काय? रिजनरेट होणं म्हणजेच काय? रिग्रो होणं. एखाद्या गोष्टीला जर आपण 2-3 तुकडे करून टाकले तरी तिथून परत ते न्यू फॉर्म होतं, त्याला काय म्हणतात? रिजनरेशन. बघा, इट इज द प्रोसेस ऑफ रिन्युअल. रिन्युअल म्हणजे काय? नवीन तयार होणं. अँड ग्रो, परत ग्रो होणं. दॅट अलाव अन ऑर्गॅनिझम टू रिपेअर. म्हणजे एखादा जर ऑर्गॅनिझम आहे, त्याला जर काही जखम झाली, त्यात जर एखाद्या बॉडी पार्टला काही इजा झाली, ते जर काहीतरी झालं, त्याचा कोणता तरी सेल असो, टिश्यू असो, ऑर्गन असो, कोणत्याही पार्टला जर त्याला काहीतरी प्रॉब्लेम झाला तर तो परत त्याचा रिपेअर होतो. रिपेअर किंवा तो डायरेक्ट रिप्लेस होऊन जातो. कोणता? जिथं जो डॅमेज झालेला आहे तो, किंवा त्याचा कोणता एखादा सेल लॉस्ट झाला असेल तो, त्याचा टिश्यू असो, ऑर्गन असो किंवा कोणत्याही बॉडी पार्ट्स असो, त्याला काय म्हणतात? रिजनरेशन. परत रिजनरेट करणं. बघा, लिझर्ड म्हणजे काय? सरडा घ्या, पाल घ्या. आपण पालीचं उदाहरण घेऊ. आता पाल म्हणजे लेझर्ड्स ब्रेक्स अप अँड डिस्कार्डेड सम पार्ट ऑफ इट्स टेल इन इमर्जन्सी. आता आपण घरामध्ये प्रत्येकाला तर पालीच असेल. पाल तर आपण घरामध्ये पाळूनच ठेवलेलं राहतं. कुठेही गेलं तर पाल दिसतीस. आता पाल दिसली म्हणजे आपण काय करतो? लगेच झाडी घेऊन तिच्या माग आता पळतो झाडून जेव्हा तिला मारायला लागतो, मारता काय होती ती काय करते? तिची शेपूट तिथंच ठेवून देते, ती पुढं पळून जाते. मग जेव्हा शेपूट आपण जर असं झाडू बिडू राहतो, जेव्हा ती त्या झाडूसमोर आपल्याला जेव्हा ती शेपूट दिसली, आपल्याला वाटतं पाल मेली. पण ती मेलेली राहते का? नाही, तिथे आपल्याला येडात काढते. ती लय शानी राहते. ती तिची ती पाल ती तिची शेपूट तिथे ठेवती आणि ती पुढे पळून जाते. मग ती मेलेली राहते का? तर नाही. ती तिचा पार्ट काय करते? फक्त तिला इमर्जन्सी, तिला माहिती ती जर तिची शेपूट ठेवली नाही तर आपण तिला मारून टाकू, बरोबर. मग ती काय करते? तिची शेपूट फक्त काढून टाकते, ती पळून जाते ना. आपल्याला काय वाटतं? ती मेली. मग ती तिची कोणती सिच्युएशन राहते? इमर्जन्सी, बरोबर. तर इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये ती तिची जी पाल आहे म्हणजे तिची जी टेल आहे, ती टेल काय करते? ती डिस्कार्ड करून टाकते, म्हणजे काढून टाकते, बरोबर. आणि नंतर मग यानंतर ती शेपूट काढल्यानंतर तिला काय परत शेपूट येत नाही का? तर येते. त्यालाच काय म्हणतात? मग रिजनरेशन. ओके. पुढे बघा, डिस्कार्डेड पार्ट इज रिजनरेटेड आफ्टर अ पिरियड. एक पिरियड राहतो, काही कालावधी जातो, पण तो जो काही बॉडी पार्ट त्याचा तो बॉडी पार्ट परत ग्रो होतो, त्याला काय म्हणतात? लिमिटेड रिजनरेशन. काय म्हणतात? लिमिटेड रिजनरेशन. पुढे बघा, अंडर सर्टन सिच्युएशन अँड ॲनिमल. आता एक ॲनिमल आहे, त्याचं काय नाव आहे? प्लॅनेरिया. कॅन ब्रेक इंटू 2 or मेनी पार्ट्स. तर प्लॅनेरिया नावाचं एक ॲनिमल आहे. बघा, हा काय आहे? पूर्ण प्लॅनेरिया. या प्लॅनेरियाची तुम्ही 2 तुकडे करा, बरोबर. हा एक तुकडा आणि हा एक तुकडा. आता हे 2 तुकडे केल्यानंतर तो परत इकडे नवीन ग्रो झालेला आहे. बघा, म्हणजे ह्या पार्ट पासून तो परत नवीन ग्रो झाला, परत या खालच्या पासूनही परत तो पूर्ण नवीन ग्रो होईल. त्यालाच काय म्हणतात? रिजनरेशन. आता प्लॅनेरिया इतका बेकार आहे, हा जो प्लॅनेरिया आहे, या प्लॅनेरियाला आता बघा, हा काय आहे? पूर्ण प्लॅनेरिया. या प्लॅनेरियाचे आपण असे जर 3 तुकडे केले ना, आता हा जो पार्ट आहे इथून तो पूर्ण तयार होऊ शकतो, एवढा पार्ट इथून तयार होऊ शकतो, हा पार्ट इथून सुद्धा तयार होऊ शकतो. कोणत्याही पद्धतीने 3 पार्ट करा तुम्ही. आपण जर त्याची असं उभा जरी पार्ट केला ना तरी तो परत रिग्रो होऊ शकतो. आपण जर त्याची असे आडवे जर 3 पार्ट केले ना तरी होऊ शकतो. आता एखादा म्हणाल, सर तुम्ही आडवे पार्ट करू राहिले, तेवढे पार्ट करू राहिले, आपण त्याला डायरेक्ट चाकूसारखं कापून टाकू ना. आता आहे त्याला जर आपण खटखट असं कापून टाकलं, तो जगल का? नाही. का नाही? तो तिथून रिग्रो होणार, कारण की त्याचा जो हा पार्ट आहे हा खूप
छोटा पार्ट आहे, त्याला तेवढी त्याच्यामध्ये ते न्यूट्रिशन प्राप्त करण्यासाठी त्याच्यामध्ये तेवढी ताकदच उरणार नाही, त्याच्यामुळे तो छोट्या पार्टपासून रिग्रो नाही करणार. पण त्याचे आपण जर 3 पार्ट केले, जास्तच मोठा असेल तर 4 पार्ट केले, तर तिथून तो रिग्रो करू शकतो. या संपूर्ण प्रोसेसलाच काय म्हणतात? रिजनरेशन. ओके. फ्रॅगमेंटेशन पाहिलं, रिजनरेशन पाहिलं. तुम्ही म्हणाल सर फ्रॅगमेंटेशन काय, रिपेअरच होऊ राहिलं, रिजनरेशन काय, रिपेअरच होऊ राहिलं. तुम्हाला असं वाटेल दोघे सारखेच आहे, त्याच्यामुळे मी त्यांचं डिफरन्शिएशन आणलेले. डिफरन्शिएशन म्हणजे त्या दोघांमध्ये नेमका फरक काय? वाटायला दिसायला सगळे सारखंच दिसतात. ॲनिमलचं रिजनरेशन, ते रिग्रो ज्या पद्धतीने सारखंच होतंय, पण त्यातला ॲक्च्युअल फरक काय तो बघा. फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय? ही जी मेथड आहे ही रिप्रोडक्शनच्या ठिकाणी कामं येते. तशीच रिजनरेशन म्हणजे काय? जिथं रिपेअर होते आणि हिलिंग होते. म्हणजे एका ठिकाणी जर जखम झाली, तो ऑर्गन खराब झाला, डॅमेज झाला, तो ऑर्गन तिथं नवीन तयार होतो, त्याला म्हणतात रिजनरेशन, त्याला म्हणतात रिपेअरिंग. ओके. तसंच इथं काय आहे? अन ऑर्गॅनिझम ब्रेक इनटू पीसेस, ऑर्गॅनिझम ब्रेक इनटू पीसेस अँड ईच ग्रो इनटू कम्प्लिटली अ न्यू अँड इंडिपेंडंट ऑर्गन. म्हणजे हा जो आहे हा इंडिपेंडंट तयार होतो. जसं आपण स्पायरोगॅराचं उदाहरण पाहिलं होतं, बरोबर. स्पायरोगॅरा जेव्हा त्याचे एकाचे 2 तुकड्या होतात, ते नवीन फॉर्म होतो, नवीन तयार होतं. त्या प्रोसेसला काय म्हणतात? फ्रॅगमेंटेशन. आणि रिजनरेशन काय? अन ऑर्गॅनिझम रिग्रो अ लॉस्ट ऑर डॅमेज बॉडी पार्ट. म्हणजे त्यांचा जो लॉस्ट किंवा डॅमेज झालेला जो बॉडी पार्ट आहे तो फक्त नवीन तयार होतो, रिग्रोज होतो. ह्या प्रोसेसला काय म्हणतात? रिजनरेशन. शक्यतो या दोघांचं तुम्हाला काय डिफरन्शिएशन विचारणार नाही. विचारलं तुम्ही हे 2 पॉईंट जर लिहिले किंवा याचे डेफिनेशन वगैरे या पद्धतीने जरी लिहिलं तरी मोर दॅन इनफ आहे. ओके. आता मी हे जे काही सगळं आतापर्यंत सांगतोय, आपलं केव्हाचं लेक्चर सुरू आहे, खूप पॉईंट सांगितले मी. जसं जसं आपलं लेक्चर सुरू तेच तुम्ही नोटबुकमध्ये नोट्स पण काढत जा. हे सगळे एकदम इझी लँग्वेजमध्ये काढलेले नोट्स आहे, तुम्ही नोटबुकमध्ये नोट डाऊन पण करत जा. ओके. आता आपण नेक्स्ट पुढचं पार्ट पाहू. आता आपल्याला पाहिजे हे बडिंग. आता तुम्ही म्हणशाल सर आत्ताच मागाशीच आपण बडिंग पाहिलं, आता परत बडिंग पाहिजे. हे जे बडिंग आहे हे मल्टीसेल्युलरसाठी, ते जे होतं ते कोणासाठी होतं? ते युनिसेल्युलरसाठी होतं. आता बघा ह्या बडिंगमध्ये, बडिंग म्हणजे काय? परत त्यात जसं बड फॉर्म होता तसं याच्यात पण आता बड फॉर्म होणार आहे आणि तो हळूहळू मोठा होऊन रिलीज होऊन जाणार आहे. त्याच पद्धतीने यात बघा आता आपण एक एक्झाम्पल घेतलेले कशाचं? हायड्रा. हायड्रा नावाचं एक प्लांट आहे, छोटंसं प्लांट राहतं ते बघा. अंडर फेवरेबल कंडिशन. अंडर फेवरेबल कंडिशन म्हणजे काय? त्याच्या आवडतीचं वातावरण. ओके. त्याला जे सुटेबल होतं, त्याला न्यूट्रिशन, पाणी वगैरे सगळं व्यवस्थित भेटतं आणि तो त्या कंडिशनमध्ये व्यवस्थित वाढतो, त्याला म्हणतात फेवरेबल कंडिशन. ॲट स्पेसिफिक पार्ट ऑफ हायड्रा. हायड्राचा जो काही एक स्पेसिफिक पार्ट आहे तिथे अन आउटग्रोथ इज फॉर्म. म्हणजे तिथे एक अशी एक आउटग्रोथ फॉर्म होते बाय रिपीटेड डिव्हिजन्स. त्याच्यामध्ये ते रिजनरेटिव्ह सेलचं रिपीटेड डिव्हिजन्स होतो आणि त्यामुळे एक बॉडी वॉलपासून एक आउटग्रोथ फॉर्म होती, त्याला काय म्हणतात? बड. हे बघा हे बड. आता बघा हा जो हायड्रा आहे याला काय काय बरं? बघा इथं हे काय त्याचं माउथ, त्यानंतर हे काय त्याचे टेंटॅकल्स, आणि हे काय हे काय सगळं बॉडी वॉल. आता हे जे टेंटॅकल्स आहे हे टेंटॅकलचं काय यूज आहे बरं? हे जे टेंटॅकल्स आहे हे टॉक्झिन रिलीज करतात. टॉक्झिन म्हणजे काय? विषस, बरोबर. म्हणजे त्याच्यावर जर कोणी हल्ला वगैरे केला तर त्याला मारण्यासाठी, त्याच्यापासून स्वतःच्या बचावासाठी तो काय रिलीज करतो? टॉक्झिन. कुठून रिलीज करतो? टेंटॅकल्स पासून. ओके. हा क्वेश्चन MCQ वगैरे मध्ये येऊ शकतोय. त्यानंतर ही त्याची बॉडी वॉल आहे, इथं माउथ आहे, बरोबर. इथे मध्ये त्याचे डायजेस्टिव्ह कॅव्हिटी वगैरे असते, इथं डर्मल लेअर असते. बघा इथे दिलेली मी डायजेस्टिव्ह कॅव्हिटी आणि डर्मल लेअर. हा डर्मल लेअर म्हणजे काय बरं? बघा डर्मल लेअर. डर्मल लेअर म्हणजे काय बरं? कोणाला म्हणतात डर्मल लेअर? स्किनला. स्किनला का बरं म्हणतात बरं डर्मल लेअर? बघा आपला पण जो पण स्किनचा डॉक्टर असतो, स्किन स्पेशलिस्ट, त्याला काय म्हणतो आपण? डर्मेटोलॉजिस्ट. का डर्मेटोलॉजिस्ट म्हणतो? कारण तो स्किनचा डॉक्टर असतो. मग तसंच इथं जी स्किन आहे या हायड्राची त्याला काय म्हणतात? डर्मल लेअर. ही बॉडी वॉल आणि याच्यामध्ये जी आहे बघा इथं त्याला काय म्हणतात? डायजेस्टिव्ह कॅव्हिटी. दिस आउटग्रोथ इज म्हणजे इथं जी काय आउटग्रोथ फॉर्म झाली होती तिला काय म्हणतात? बड. हे बघा ही बड या साईडने या साईडने. आता ती काय एकच साईडने होईल का? तसं काही नाही. ती एका वेळेस 2 ठिकाणी 3 ठिकाणी कितीही ठिकाणी होऊ शकतं.
बघा, बर्ड ग्रोज प्रोग्रेसिव्हली अँड फायनली फॉर्म्स अ स्मॉल हायड्रा. हळूहळू तो बर्ड वाढत 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 जातो. हा बर्ड हळूहळू मोठा होईल मोठा होईल मोठा होईल आणि एक नवीन हायड्राच फॉर्म होईल. एका दिवसात होईल का तो? नाही. हळूहळू हळूहळू हा जो बर्ड आहे हा मोठा होईल. ओके, आणि हा एक नवीन हायड्रा तयार होऊन जाईल. दस पॅरेंट हायड्रा सप्लाय द न्यूट्रिशन टू द बडिंग हायड्रा. हा जो बडिंग हायड्रा आहे, जो हळूहळू जोपर्यंत मोठा मोठा होत जातोय तोपर्यंत त्याला जे काही न्यूट्रिशन लागणार आहे, त्याला जे काही ग्रोथसाठी ज्या गरजेच्या गोष्टी लागणार त्याला कोण सप्लाय करणार आहे? पॅरेंट्स. जसं आपण आहे, आपल्याला लहानचं मोठं कोण करतं? आईवडील करतं. आपल्या ज्या गरजा आहे कोणत्या असो, खाण्याच्या पिण्याच्या राहण्याच्या सगळ्या गोष्टींच्या, त्या गरजा कोण पुरवतं? आपले पॅरेंट्स. तसंच इथं पण याच्या ज्या गरजा आहे त्याला गरजा कोण पुरवतोय? पॅरेंट हायड्रा सप्लायज द न्यूट्रिशन टू द बडिंग हायड्रा. बडिंग हायड्रा म्हणजे कोणता? हा हायड्रा. बडिंग हायड्रा सेपरेट्स फ्रॉम पॅरेंट हायड्रा अँड स्टार्ट्स टू लिव्ह इंडिपेंडेंटली. आणि जसा जसा तो हायड्रा आहे तो डेव्हलप होतो, जसा तो त्याची ग्रोथ एकदम सफिशियंट पद्धतीने त्याची ग्रोथ होती, तो एकदम मोठा होत होतो. त्याला जर आता त्याला कोणाची आता गरज नाही, तो एकदम मॅच्युअर झालेला आहे, भरपुष्ट झालेला आहे, तेव्हा तो याच्यापासून इंडिपेंडंट होऊन जातो आणि त्याचा जगतो. जसं आपण पण आहे बाहेरच्या देशामध्ये तसंच होतं की 18 वर्षापर्यंत मुलगा आहे तोपर्यंत आई वडील सांभाळतात. 18 वर्षानंतर त्याला घरातून बाहेर काढून दिलं जातं, तू तुझं जग बाबा. बरोबर. त्याच पद्धतीने हा जोपर्यंत मॅच्युअर होत नाही, जोपर्यंत परिपक्व होत नाही, तोपर्यंत पॅरेंट पासून त्याला ही जी डायजेस्टिव्ह लेअर आहे मधली, इथून त्याला सगळं न्यूट्रिशन सगळं पाठवलं जातं त्याच्या ग्रोथसाठी. आणि जेव्हा तो परिपक्व होतो तेव्हा तो इंडिपेंडंट लाईफ जगायला सुरुवात करतो. ओके, आता बघा पुढचा पॉईंट काय आहे? व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन. व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन म्हणजे काय? व्हेजिटेटिव्ह म्हणजे काय? थोडक्यात व्हेजिटेबल्स, वेगवेगळ्या प्रकारचे व्हेजिटेबल्स. आता कोणत्याही प्रकारचं एक व्हेजिटेबल घ्या, कोणत्याही प्रकारचं एक फळ घ्या, प्लांट घ्या, काही पण घ्या, त्याला काय काय असतं? त्याला स्टीम असतोच, लीफ असतो, ग्रास असतो, रूट असतं, या गोष्टी त्याला असतात. त्याच्यामुळे काय? व्हेजिटेटिव्ह. आणि प्रोपगेशनचा काय अर्थ आहे? प्रोपगेशन म्हणजे ग्रो. प्रोपगेशन म्हणजे ग्रो म्हणजे काय? ग्रो करणे. म्हणजे कोणताही व्हेजिटेबल असेल तो ग्रो करणे, त्याला काय म्हणतात? व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन. आता बघा, रिप्रोडक्शन इन प्लांट्स विथ द हेल्प ऑफ व्हेजिटेटिव्ह पार्ट्स. आता कोणतंही झाड घेतलं, त्याच्यामध्ये स्टेम असतो, लीफ असतो, ग्रास असतो, रूट असतं. याच्यापासून त्याचं जर रिप्रोडक्शन होत असलं, म्हणजे याच्यापासून ते जर नवीन निर्माण होत असले, त्यालाच काय म्हणतात? रिप्रोडक्शन. बघा, रिप्रोडक्शन इन प्लांट्स विथ द हेल्प ऑफ व्हेजिटेटिव्ह पार्ट्स like root, stem, leaf and bud is called as vegetative propagation. Vegetative propagation म्हणजे काय? कोणतेही झाड असो, झाडाचे हे वेगवेगळे प्रकार आहे, वेगवेगळे पार्ट्स आहे. कोणते? रूट, स्टेम, लीफ. त्याच्यापासून ते रिप्रोडक्शन करून नवीन परत निर्माण होतात, त्यालाच काय म्हणतात? व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन. प्रोपगेशन म्हणजे काय? ग्रो. त्यात पहिलं एक्झाम्पल बघा, काय? पोटॅटो. आईज ऑफ पोटॅटो म्हणजे काय? पोटॅटो म्हणजे काय? बटाटा. प्रत्येकाला माहिती, प्रत्येकाच्या घरामध्ये असतं. त्या बटाट्यावरती असे बारीक 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 होल असतात. आणि आपण ते जर तसेच एकदम मॉइस्ट म्हणजे एकदम थंड वातावरणामध्ये जर तसेच ठेवले, तर हळूहळू काय होतं? त्या होल मधून तिथं कोंब येतात त्याला. बरोबर. ते कोंब हळूहळू वाढत जातात. आणि आपण ते जर तसंच एकदम मातीमध्ये वगैरे जर पुरलं ना, तिथून एक नवीन झाड तयार होतं. बरोबर. म्हणजे त्याचा जो पार्ट आहे, हा जो पोटॅटो आहे, त्याचा जो पार्ट आहे, इथं काय येईल? बड येईल. बरोबर. आणि ते बड आल्यानंतर तिथून एक नवीन झाड तयार होईल. म्हणजेच त्या पार्ट पासून रिप्रोड्यूस होऊन काय होतंय? नवीन प्लांट्स पूर्ण तयार होतो. त्यालाच काय म्हणतात? व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन. त्याच प्रकारे ब्रायोफायलम काय? एक प्रकारचं लीफ आहे. त्यातही त्याला पण एकदम जर सुटेबल वातावरण वगैरे दिलं, त्यातही बड फॉर्म होतं आणि त्या पद्धतीने त्याच्यात पण होऊन जातं. ते काय? एक प्रकारचं लीफ आहे. तसं शुगर कॅन काय? एक प्रकारचं ग्रास आहे. त्यात बघा, या ठिकाणी शुगर कॅनच्या असे या ठिकाणी बड येतात. बरोबर. त्याला पण आपण जर एकदम त्याच्यानुसार वातावरण दिलं, त्याला पण व्यवस्थित जागेवरती ठेवलं, त्यानंतर काय होईल? त्यापासून पण या पार्ट पासून हे जे बड आहे इथं बडिंग होईल आणि इथून नवीन ग्रास तयार होतील. यालाच काय म्हणतात? व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन. परत कॅरेट असतील, रेडिश, म्हणजे आपल्या घरामध्ये गाजर घ्या, मुळा घ्या, हे वेगवेगळ्या गोष्टी, हे काय? सगळे रूट्स आहे. त्यांच्यापासून पण त्यांना पण आपण जर व्यवस्थित वातावरणात ठेवलं, त्यांच्यापासून ते पूर्ण नवीन डायरेक्ट झाड तयार होऊ शकतं. त्यालाच म्हणतात व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन. बघा, रिप्रोडक्शन इन प्लांट्स विथ द हेल्प ऑफ व्हेजिटेटिव्ह पार्ट्स. कोणते व्हेजिटेटिव्ह पार्ट्स? स्टेम असेल, लीफ असेल, ग्रास असेल, रूट असेल, हे सगळे त्याचे व्हेजिटेटिव्ह पार्ट्स आहे. लाईक रूट, स्टेम अँड बड इज कॉल्ड ॲज व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन. आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. ओके, आता बघा, आजच्या लेक्चरचा हा शेवटचा टॉपिक असेल.
बरोबर. आतापर्यंत आपण भरपूर काही बघितलं. आता आजच्या याचा हा शेवटचा असेल. यात बघा काय स्पोर फॉर्मेशन. ओके. फंगस लाईक म्युकर और ब्रेड मोल्ड. आता तुम्हाला सर म्युकर काय, म्युकर काय एक प्रकारचा सायंटिफिक नेम आहे. काय आहे सायंटिफिक नेम. आणि ब्रेड मोल्ड म्हणजे काय, ब्रेड वरती आपले जे फंगस येतं ना, साधं कोणताही ब्रेड घ्या, पाव घ्या, तसंच ठेवून एकदम मॉइस्ट प्लेस. मॉइस्ट म्हणजे काय एकदम थंडगार जर एखादं वातावरण असेल त्यावर तशीच ठेवून द्या. हळूहळू त्याच्यावर काही फंगस येईल, त्याला म्हणतात ब्रेड मोल्ड. म्युकर हॅज फिलामेंटस बॉडी. तिची बॉडी कशी असते, फिलामेंटस. यात बघा आता हा काय आहे स्पोरेंजियम, हायपीस, हे काय सगळे बारीक बारीक स्पोर्स. हा स्पोरेंजिओ 4 आणि हा काय रायझोइड. काय होतं, वन्स द स्पोर्स आर फॉर्म म्हणजे जे काही फंगस येतं ते असं एका दिवसात अचानक येतं का, तर नाही. ते हळूहळू वातावरणानुसार तुम्ही एकदम कडक उन्हामध्ये पोळी तशीच ठेवून द्या, त्याच्यावर फंगस येईल का, नाही. आपण कधी कधी बघतो भर उन्हामध्ये कोणतरी अशी पोळी अशी रस्त्यावर ठेवलेली असते कुत्र्यांना गायींना खाण्यासाठी, पण उन्हाळी दिवसात त्याच्यावर फंगस येतं का, नाही. पण तीच पोळी जर आपण आपल्या घरामध्ये टिफिन बॉक्स मध्येच राहिली तर त्यामध्ये फंगस येत. त्यामध्ये काय येतं, मग त्याला ते सुटेबल वातावरण भेटतं. ओके, त्याच्यामुळे तिथे येतं तसं. पण ते एका दिवसात येते का, नाही. हळूहळू डे बाय डे. तसंच वन द स्पोर्स आर फॉर्म, मग हळूहळू ते स्पोर्स काय होतात, फॉर्म होतात. स्पोरेंजिया बस्ट अँड स्पोर्स आर रिलीज. बघा हळूहळू ही पहिली स्थिती, दुसरी स्थिती, हळूहळू स्पोर्स फॉर्म होतात आणि एकदा खूप सारे स्पोर्स फॉर्म झाले, हा जो स्पोरेंजिया हा काय होऊन जातो, हा फुटतो आणि याच्यातून सगळे पोर्स जे आहे ते काय होतात, बाहेर पडतात आणि न्यू फंगल कॉलोनीज फॉर्म. म्हणजे त्याच्यापासून एक आता हे सगळे जर असे बाहेर येऊन पडले, एक नवीन फंगल कॉलोनी तयार होईल. बरोबर. हळूहळू मग हे जे आहे स्पोर्स कसं फॉर्म होते, हळूहळू वाढत चाललेले, याच्यापासून पूर्ण कॉलनी फॉर्म होती. या सगळ्या प्रोसेसला काय म्हणतात, स्पोर फॉर्मेशन. आता आतापर्यंत या चॅप्टरचा जवळजवळ एक पार्ट जो आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन, कशामध्ये इन युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर, हा एकदम डिटेल मध्ये पाहिलेला आहे. याच्यामध्ये या काय सगळे जे पॉइंट्स लिहून दिले तुम्ही, याचे नोट्स काढा. हे सगळे एकदम सोपे आणि इझी भाषेमध्ये दिलेले पॉइंट्स आहे. खूप मेहनत लागते हे लिहायला, बोलायला, व्हिडिओ काढायला खूप वेळही जातो, खूप मेहनत लागते. त्याच्यामुळं तुम्हाला काही नाही, तुम्हाला जर खरंच लेक्चर वगैरे आवडत असेल तर फक्त एक लाईक करा, सबस्क्राईब करा, बाकी काही नाही. तुम्हाला जर याचे पुढचं जर लेक्चर लागत असेल तर मला तसं कमेंटमध्ये कळवा. ओके, थँक्यू.